हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू व्लॉग. आज मी आलेलो आहे माझ्या सगळ्यात फेवरेट जागी, म्हणजे माझ्या गावी आलेलो आहे. आणि हे जे तुम्ही मागं बघताय हे माझ्या दाजींचं हॉटेल आहे. सो भाई इथला व्ह्यू नजारा इथला आज जर मी आलो ना, इतकं भारी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. इथला व्ह्यू बघा. बघा, हा आहे तिकोना किल्ला, याच्या पायथ्याशी माझं घर आहे. हा आहे पूर्ण रोड. आणि ह्या झाडाच्या मागे तुम्हाला दिसत असेल एक, तो आहे तुंगी किल्ला. तो पण एकदम भारी. आणि या दोघांच्या मध्ये जो आहे ना, इथं मध्ये पवना डॅम आहे. पवना डॅमला लागलेलं आहे. आणि बाकी इथं असंच खुल्ला. ॲक्च्युली आज संडे आहेत म्हणून आज तरी गाड्या आहेत, नाहीतर इथं रोज एक गाडी पण नसते. आणि हे आहे आपलं हॉटेल. ॲक्च्युली मला झाले 2-3 दिवस इकडे येऊन, मी काय ब्लॉग वगैरे काढला नव्हता, पण आज झाला विचार की चला आज ब्लॉग काढूया म्हणून. त्यामुळं बाकी इथं बसलेत बघा. ही आपली GT आहे, तर फिश पण आहेत. इथं आहेत आपले दाजी. से हाय. रघु आहे. आपलं किचन आहे. आई काम करतं ते. हाय कर भाई, हाय कर ना. आहे हां, येशील तू आता यूट्यूबला येणार आहे तू मग. इथं आतमध्ये बसायची जागा आहे मस्त. बॅक साईड पण आहे. इतकं भारी, इतकं मजा येते नाही इकडे, काय सांगू तुम्हाला. इथला व्ह्यूच काहीतरी वेगळा आहे. सो आता बघू, इथून जातो. इथून माझा आता एक मला मित्र भेटणार आहे, शुभम वर्वे. त्यालाच भेटायला चाललं आहे. तिथं मॅच आहेत, तुम्हाला मॅच पण दाखवतो मी. LP सो गाईज, आता सगळं काम इकडल्या उरकलेलं आहे. आता आम्ही बघा, मी जाणार आहे तिकडं मस्त आपलं काय वागेश्वर मंदिर आहे तिकडं जाणार आहे. आता एक राऊंड मस्त मारून येणार आहे. आपल्या GTचे नवीन टायर पण बनवले, टाकले, ते पण जरा चेक मारून येणार आहे. येस, हाय. जातो करतो, कारण आता सगळे काम झालेले उरकलेले आहेत. इकडं मामा बसलेत, आई बसलेत. आता आपले सगळे काम झालेले आहेत. आता निघतो, जातो जरा एक राऊंड मारून येतो. सो गाईज, आता गाडी काढलेली आहे. आता इथून जाणार डायरेक्ट तिथं पवना डॅमला, लेकला जातो. लेकला जाऊन सगळ्या काही गोष्टी तुम्हाला तिथं दाखवतो. JCB चालला आहे. हे बघू शकता, एवढी मोठी गर्दी लागलेली इकडं. तर डायरेक्ट बस यायला लागल्यात फिरायला. बघा, हे ना हे मंदिर आहे इथं. हे जे आहे हे मंदिर आहे. आणि हे ना असं असतं की फक्त उन्हाळ्याच्या महिन्यामध्येच हे फक्त चालू असतं, नाहीतर आता पाऊस आला ना ते पूर्ण मंदिर असं डुबून जाईल. आणि आता पाणी बघा किती आतमध्ये गेलेलं आहे, इतकं आतमध्ये गेलेलं आहे. एकदा तुम्हाला जवळ जाऊन पण दाखवतो, ठीक आहे. जाऊ तिकडं जवळ आणि दाखवतो. बाकी तर निसर्ग तर बघा यार, खतरनाक एक नंबर भारी जागा. दाखवतो तिकडे जाऊ. इकडे ना सगळ्यांनी नवीन ट्रेंड बनवला आहे. बघा, हे दिसते का मला, हे सगळे दगड्यांवर दगडे लावायचे. इथं परत या साईडला पण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि हे जे आहे हे मंदिर आहे. इथं असं बोलतात की जवळ शिवाजी महाराज कुठेतरी जाणार, त्या टाईमला शिवाजी महाराजांनी एक रात्र इथं थांबून गेलेली, म्हणून हे मंदिर जास्त फेमस आहे. याचं नाव आहे वागेश्वर मंदिर, पवना लेक. बाकी हे सगळं मंदिर आहे. मंदिराची जागा हे पूर्ण आहे ना, पूर्ण सगळं पाण्यात जातं. आणि बाकी साईड सगळे आपली चालू आहे, सगळे आपले कामं चालू आहेत. तिथं पण, इथं पण हे. आणि तिथं त्या पायथ्याशी आपलं घर पण आहे. हे जेवढं दिसतंय का, हे सगळं म्हणजे टोटली 90% सगळं पाण्यात जातं. ते समजा. सो फायनली आता आलेलो इकडं पाण्याच्या ठिकाणी. पाणी एवढं आतमध्ये, आणि हे दिसतंय का तुम्हाला एकदम एंडिंग तिथपर्यंत पाणी लागलेलं असतं. आणि मी माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा इतकी वरती बघतोय भाई इकडं. आता एक टाईम होता इथं ना, एक कुत्रा तरी दिसतंय, कुत्रा पण नव्हतं दिसत.
असा टाईम होता. आणि आता तर भाई साहेब इतक्या गाड्या, तिथं इतक्या गाड्या, त्या मंदिराजवळ तर दिसतंय का तुम्हाला डायरेक्ट कचरा. इतकं म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी बघितलं इतकं, एवढी गर्दी असते ह्या जागी. बाकी हा बघा, हा आहे तुंगी किल्ला. हे पूर्ण मध्ये येतं धरण, तो आहे तिकोना किल्ला. आणि आपली कॅम्पिंग तुम्हाला दाखवतो, ते उडतं दिसते का त्या साईडला, तिथं आपली कॅम्पिंग आहे. आणि या साईडला आपलं बार अँड रेस्टॉरंट आहे. भाई साहेब पण लय सुकूनवाली जागा आहे, लय मस्त आहे. काही तुम्ही या पावना लेकची जी सुकूनवाली जिंदगी आहे ती बघा एकदा. एवढा भारी वाटतं ना इथं, काय सांगू. लय लय खतरनाक व्ह्यू आहे. आता तरी पाणी कमी आहे जरा, म्हणून काही एवढं वाटत नाही. नाहीतर बघा ना, आणि गाड्या बिड्या तर बघा, एवढा थार बीर हेन ते सगळ्या गाड्या इलेक्ट्रिकमध्ये गाड्या यायला लय मस्त जागा आहे. ठीक आहे, जरा एक दोन शूट घेऊन जाऊ. बघा व्ह्यू, बघा व्ह्यू. भाई माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा मी एवढा पब्लिकमध्ये कॉन्फिडन्स, आता काय घाबरत नाही भाई. झालं आता ते दिवस गेले घाबरायचे, नवीन कॉन्फिडन्स असायचा. समोर पब्लिक समोर कॅमेरा ओपन करून बोलायचं नाही, काय नाही काय नाही. आता सगळे, आता कोण पण किती पण, आता 1000 लोक जरी असले तरी एकटा जाऊन बडबड करू शकतो, एवढा कॉन्फिडन्स आला आता स्वतःमध्ये. बाकी इकडं फुल फिशिंग करतं ते काय भाई. खरंच मी तुम्हाला सांगतो, आज किती भाई 26 वर्ष झालो आहे. पैदा व्हायच्या आधीपासून इकडे येतो आहे भाई. जेव्हा मम्मीच्या पोटात असेल तेव्हापासून इथं येतो आहे. पण कधीच मी एवढी गर्दी नाही बघितली एवढं, जेवढी आता एवढं येते ना गर्दी, काय सांगू. एकदम नेक्स्ट लेवलवाली गर्दी येते, डेंजरवाली भाई साहेब. तिकडं ना भाई, तिकडं त्या ह्याला लय वाटते गर्दी. जे मंदिर आहे, मंदिरासाठी ॲक्च्युली मंदिरासाठी लोक येतात, ते तिथंच मजबूत गर्दी. ठीक आहे, झालं आता आपलं काय काम नाही, जाऊ इथून. ठीक आहे, बाय बाय. अजून काय दाखवता आलं तर दाखवतो ते पण. बाकी ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आता हे जे झाड वगैरे दिसते का, इथं आहे मंदिर आहे. इथे ना खूप मोठी अशी जत्रा वगैरे भरती. आणि हे आहे झाड, ह्याच्यावरती आम्ही लोक असं लटकून सगळे खेळायचो. लय मजा यायची इथून, भरपूर मजा केली इथं. पण हे असं ह्याच्यावर लटकवायचं, ते लटकट सगळे उड्या वगैरे सगळे मारत आम्ही लोक खेळायचो. आणि इथं नाईटला रात्री फिशिंगला पण जायचो आम्ही लोक, एवढं असं फिशिंग वगैरे करायचं. भरपूर गर्दी झाली आता ॲक्च्युली. आता हा फिरण्याचा एवढा मोठा स्पॉट झालेला आहे ना, की लोक खूप लांबून येतात तिथं ते बघायला, फक्त मंदिर बघायला. त्या मंदिरामध्ये ना लाईट आहे ना काय. कंटिन्युअसली ते 8 महिने पूर्णपणे पाण्यात असतं. आणि जसा उन्हाळा लागतं तसं ते पाणी जसं कम होतं तसं ते कमी होऊन जातं. बाकी इथली बघा ना तुम्ही, नेचर वगैरे बघा, वाईब आहे यार, प्रॉपर गाव. इकडं पण चालले असे विल्ला वगैरे. हा पण एक विल्ला लय मस्त आहे. आणि आता पुढं जाऊन पण तिथं एक विल्ला आहे, तो पण लय छान केला, एवढा मस्त केला ना. हो ना, मस्त विल्ला आहे, एक नंबर विल्ला आहे. तिकडं जागा एवढी भारी. आणि मेन म्हणजे इकडे गाडी चालवायला आहे ना, भीती नाही वाटत, काय नाही वाटत. कारण काय, रस्त्यावरती कोणच नाही, फक्त आपणच आहे. पूर्ण एवढा मोठा बघा हा विल्ला. हे सगळे पण आहेत, कॉटेजेस आहेत, मस्त आहेत. आणि आपलं सगळं इथं चाललेलं असतं, एवढी मजा येते. इथं काय वाटतच नाही, एवढं भारी वाटतं ना, काय सांगू तुम्हाला. आणि इथं गाडी चालवायची एक वेगळीच मजा आहे. हे सगळं बोलतात ना आपण, फक्त या गोष्टी फील करू शकतो. आणि फायनली आपलं हॉटेल आलेलं आहे आता. बाकी ब्लॉग आता आपण इथं एंड करूया. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.